बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी 60 मधून। विधान भवनामध्ये दूध भेसळीच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले। पडळकरांकडून दूध भेसळ कशी होते याचं प्रात्यक्षिक। दूध माफियांना शिक्षा झाली पाहिजे, लोकांचं आरोग्य धोक्यात येतंय, भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे, सदाभाऊ खोत यांची मागणी। एफडीए मंत्री सुद्धा तुमचा आहे आणि हे सरकार सुद्धा तुमचं आहे, मग कारवाई न करता दूध भेसळ काय दाखवताय? आमदार विजय वडेट्टीवार यांची पडळकर आणि खोत यांच्यावरती आगपाखड। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 6 दिवसांमध्ये तब्बल 78,60,000 रुपयांना लुटलं। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क। शिंदेंनी गुपचूप दौऱ्यामध्ये अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांची भेट घेतली। महानगरपालिका निवडणुका, ठाकरे बंधू यांचे एकत्र येणं याविषयी चर्चा झाल्याची माहिती। रोज उठायचं आणि एकनाथ शिंदेंवरती बोलायचं, शिंदेंवरती टीका करणं नवीन नाही, उदय सामंत यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तर दिल्लीला गेले म्हणून एवढा पोटसूळ का उठलाय, सामंतांचा सवाल। एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये गुरु अमित शहा यांचे चरण धुवून आशीर्वाद घेतले असतील, संजय राऊत यांची टीका। मराठी एकजूट कशी फोडता येईल यावरती शिंदे आणि शहा यांच्यामध्ये चर्चा, राऊतांचा टोला। शिंदे कुटुंबामधल्या काही लोकांना आयकर विभागाची नोटीस, रोहित पवार यांची माहिती। बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपनं हे सगळं केलंय का, रोहित पवार यांची शंका। श्रीमंत यशवंतराजे होळकर या योजनेचा निधी मिळवण्यासाठी सुद्धा द्यावी लागते अधिकाऱ्यांना लाच। योजनेच्या संदर्भात संस्थाचालकांचा गंभीर आरोप। संभाजीनगर पासून ते मंत्रालयामधले अधिकारी, मंत्र्यांचे पीए सुद्धा पैसे घेत असल्याचा आरोप आहे। वसतिगृह मंजुरीसाठी द्यावे लागतात 25 ते 30 लाख रुपये, तर मंजूर बिलं काढण्यासाठी द्यावे लागतात लाखो रुपये। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये संस्थाचालकांचे गंभीर आरोप। बीड जिल्ह्यामधल्या 20 शाळांमध्ये श्रीमंतराजे यशवंतराव होळकर योजनेच्या वसतिगृहाला मान्यता, मात्र योजनेचे निकष केवळ कागदावरच असल्याचं चित्र आहे। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमधून ही सगळी अनियमितता दिसून आली आहे। शिक्षणामध्ये खाबुगिरी करणाऱ्या या भ्रष्ट व्यवस्थेबाबत महायुती सरकार इतकं असंवेदनशील कसं काय, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षांची एक्सपोज करत टीका। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा दक्षिण भारतीयांवरती सुद्धा रोष। मुंबईतील दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, गायकवाड यांचा आरोप। मराठी आणि दक्षिण भारतीयांचा वाद करत मारहाणीचं प्रकरण भरकटवण्याचा प्रयत्न। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, दैनिक सामनामधून मागणी। गायकवाड यांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढला, सभापती, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेतात का, सामनामधून टीका। पनवेल महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवरती शौचालयामध्ये जाऊन जेवणाचं ताट धुण्याची वेळ आली आहे। धाकटा खांदा गावामधल्या शाळेतला हा सगळा प्रकार आहे। मुख्याध्यापकांवरती कारवाई करण्याची पालकांची मागणी। एबीपी माझाच्या बातमीची विधान परिषदेमध्ये दखल। विधान परिषदेमध्ये आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला। नवी मुंबई पालिका क्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांच्या मदतीने 991 घरं बिल्डरांनी लाटली आहेत। मुंबईमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बसेसच्या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी बैठक बोलावली। सिटी फ्लो, ओला, उबेर, रॅपिडो सारख्या हजारो बसेसची विनापरवाना वाहतूक, या बसेसवरती काय कारवाई होणार याकडे लक्ष। कॅब सेवा देणारी कंपनी उबरचं ग्राहकांसाठी नवं फीचर लॉन्च। उबर ॲपवरून आता मेट्रोचं तिकीट काढता येणार आहे। सध्या ही सेवा दिल्लीमध्ये सुरू आहे, लवकरच मुंबई आणि चेन्नईमध्ये सुद्धा ही सेवा सुरू होईल। मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडे तत्वावरती 6,555 बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांच्या माध्यमातून करार। यापैकी 2,167 बसेस बेस्ट उपक्रमाच्या सेवेमध्ये दाखल झाल्या। ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या गर्दीमधून प्रवास करता यावा, यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांच्या मालडब्यामध्ये राखीव आसनं। मध्य रेल्वे प्रशासनाकडून खास राखीव डब्यांची निर्मिती। शहापूरमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी आली आहे की नाही याची तपासणी केल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षक आणि एका महिला सफाई कामगाराला अटक झाली आहे। या सगळ्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याच्या प्रकरणी आरएस दमाणी इंग्लिश स्कूल पुढील काही दिवस बंद राहील।
तर सोमवारी पालकांची मीटिंग होणार असल्याची सुद्धा माहिती आहे. पिंपरी चिंचवडमधल्या मुख्य रस्त्यांवरचे खड्डे नीट न बुजवणाऱ्या पालिकेच्या 26 कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची खड्डे व्यवस्थापन प्रणाली या अंतर्गत पॉटहोल मॅनेजमेंट ॲप विकसित करण्यात आलं आहे. टोरेस घोटाळ्यामधला प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये असल्याची माहिती आहे. लुरचेंको इगोर या नावाचा युक्रेनियन नागरिक घोटाळा समोर येण्यापूर्वीच फरार झाला होता. टोरेस घोटाळ्यामध्ये 15,000 लोकांशी 150 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2000 साली रखडलेली योजना आता पूर्ण होणार आहे. लाभार्थ्यांना तब्बल 25 वर्षांच्या नंतर चितळसर, मानपाडा, टिपूजिनीवाडी या गृहप्रकल्पांमध्ये हक्काची घरं मिळतील. 15 जुलैला अर्ज केलेल्यांना संमतीपत्रक सादर करता येईल. सिडकोच्या माझे पसंतीचे घर या गृहयोजनेमधली घरं सर्वसामान्यांना न परवडणारी आहेत. सिडकोच्या 26,000 घरांपैकी केवळ 10,000 घरांसाठी ग्राहकांकडून कन्फर्मेशनची रक्कम प्राप्त झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरामधल्या मिठागराच्या जमिनीवरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार. या संदर्भामध्ये विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. महाराष्ट्रामध्ये कट्टर डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना गृह विभागाच्या रडारवर. जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी केल्यावर महाराष्ट्रामधल्या 64 संघटनांवरती कारवाई होणार. जनसुरक्षा विधेयक आणणारं महाराष्ट्र 5वं राज्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवादाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्यांना भत्ता द्या. मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा कचरा लपवला गेला. लोकांच्या अडचणींवरती जसा पडदा टाकला जातो तसा इथल्या विधिमंडळामधल्या कचऱ्यावरती पडदा टाकण्यात आलाय. रोहित पवार यांची टीका. आमदार तानाजी सावंत हे निवडून आल्यापासून मतदारसंघामध्ये न आल्यामुळे त्यांच्यावरती टीकेची झोड उठली आहे. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी त्यांना आमदारकी हवी होती. माजी आमदार राहुल मोटे यांनी टीका केली. तानाजी सावंत यांच्यावरती एन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडच्या गोराईमधील रोरो जेट्टी फेज 1चं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालंय. भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांच्या संकल्पनेमधून या जेट्टीचं विस्तारीकरण होत आहे. खंडोबा टेकडी वृक्षतोडीच्या प्रकरणी हिरानंदानी विकासकाला हे प्रकरण भोवलंय. पवई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. खंडोबा टेकडीवरती सुमारे 250 ते 300 झाडांची हिरानंदानी विकासकानं कत्तल केली होती. ऑनलाईन बुकिंगसाठी सुविधा शुल्क आकारण्यासाठी प्रतिबंध करणारे 2 निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे चित्रपटाचं ऑनलाईन तिकीट आता महागण्याची ही शक्यता आहे. ब्लिंकिट, स्विगी याला आता अॅमेझॉन टक्कर देणार आहे. झेप्टो, इन्स्टामार्ट, स्विगी आणि ब्लिंकिटला टक्कर देण्यासाठी अॅमेझॉनने नवीन सर्व्हिस अॅमेझॉन नाऊ ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी मिळू शकेल. रत्नागिरीमधल्या गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू होतोय. गणेशोत्सवापासून ड्रेस कोड लागू करण्याचा विश्वस्त मंडळाचा निर्णय आणि या संदर्भामध्ये मंदिरामधल्या पंच समितीची लवकरच बैठक होईल. उजनी धरणाचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आला. 21,600 क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 94% पुढे याची पाणी पातळी गेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप न दिल्यामुळे खरीपाच्या पेरण्या सध्या रखडल्या. जिल्ह्यामध्ये 40% हेक्टरवरती खरीपाची हंगामी पेरणी तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 47% हेक्टर पेरण्या सध्या रखडल्या. पालघरमध्ये भटक्या कुत्र्याला वाचवताना रिक्षाचा भीषण अपघात झालाय. सफाळे तांदूळवाडी मार्गावरची ही घटना आहे. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह प्रवासी सुद्धा गंभीररीत्या जखमी झाले. या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक सध्या त्रस्त आहेत. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती गोरेगाव इथे मोठा अपघात झाला. वनराई परिसरामध्ये ट्रकला बेस्टच्या बसनं मागून जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये बेस्ट बसमधले 5 ते 6 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पुण्यामध्ये 4 चाकी वाहनावरती एक झाड कोसळलं. सोमवार पेठ परिसरामधली ही दुर्घटना आहे आणि सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अंमली पदार्थांसह कुख्यात तस्कर राहुल उर्फ चिल लेप्से याला अटक करण्यात आली आहे. 15,61,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे.
नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या घटना घडल्या ज्यामध्ये पाण्यामध्ये बुडून 3 मुलांचा मृत्यू झालाय। पहिली घटना लाभा शिवारामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षाच्या 2 मुलांचा मृत्यू झाला, तर दुसरी घटना कच्ची विसा मैदानामध्ये कृत्रिम टँकमध्ये खेळत असताना एका 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। मुंबईच्या जीपीओमध्ये एटीएम क्लोनिंगच्या माध्यमातून 1.19 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। एमआरआय मार्ग पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली। पोस्ट ऑफिसच्या एटीएम मधून अज्ञात व्यक्तीनं ग्राहकांच्या डेबिट कार्डचा क्लोनिंग वापरून हे पैसे काढले। बारामतीच्या पाटस पालखी महामार्गावरती भीषण अपघात, कार चालक आणि दुचाकीस्वाराचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला। दोघेही मृतक हे धुमाळवाडी पणदरे इथले असल्याची माहिती आहे। पंढरपूर तालुक्यामधल्या करणराज घोडके याला 10 लाख रुपयांची खंडणी घेत असताना पोलिसांनी रंगेहात पकडलं। खंडणी स्वीकारतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी खंडणी मागितली होती। बीडच्या ज्योतिर्लिंग वैजनाथ देवस्थानच्या जागेवरती परळी नगर परिषदेने दिले 40 घरकुल। वैजनाथ देवस्थानच्या पुजाऱ्यांची धक्कादायक माहिती, देवस्थानच्या जमिनीवरच्या अतिक्रमणामुळे पुजारी आक्रमक झालेले आहेत। महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या वाघ नदीवरती पुलाची दुरावस्था झाली आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुलावरची जड वाहतूक बंद, लवकरात लवकर नवीन पूल तयार करावा, नागरिकांची मागणी। वर्ध्यामधल्या देवळीमध्ये बावगाव सैदापूर या मार्गावरच्या पुलाचा भराव वाहून गेलाय। 15 दिवसांपूर्वीच या पुलाचं काम झाल्याची माहिती नागरिकांनी दिलेली आहे। वाशिममधल्या मालेगाव तालुक्यामधल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। जवळका इथल्या बसस्थानकावरून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता हा चिखलमय झालाय। खड्डे, चिखल आणि साचलेलं पाणी यामधून सध्या नागरिकांना वाट काढावी लागते आहे। भंडाऱ्यामध्ये जप्त केलेली 8212 ब्रास वाळू ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। भंडाऱ्याच्या उमरवाडा इथला हा सगळा प्रकार आहे। नागपूरमध्ये सलग 3 दिवस झालेल्या पावसामुळे 6779 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पावसामुळे 8886 शेतकऱ्यांची शेती बाधित झाली। कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजामधून ही माहिती समोर आली। 5 फूट पाण्यामध्ये उभं राहून 20 कर्मचाऱ्यांनी ब्रेकडाऊनची दुरुस्ती केली आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरामधला हा व्हिडिओ समोर आला। मुसळधार पावसामध्ये जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावलं। अकोल्यामध्ये आढळला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ अल्बिनो मण्यार सर्पमित्र सूरज इंगळेंनी दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलाय। कोब्रासोबत स्टंटबाजी करणारा हे तरुणाच्या जीवावरती बेतलंय आणि कोब्रा चावल्यामुळे 30 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। गोंदियाच्या तिरोडामधली ही घटना आहे। चिंचोली गावामधल्या रायबा हॉटेलमध्ये 2 अज्ञात इसमांचा गोळीबार। जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातली ही घटना आहे। किरकोळ कारणांवरून वाद घालून आरोपींनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे। सांगलीमध्ये घरफोडी, चेन स्नॅचिंग असे 16 गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं। या कारवाईमध्ये पोलिसांनी विविध गुन्ह्यामधील 25 मोबाईल हस्तगत केले। 35,25,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। 9 सराईत आरोपींना अटक झाली आहे। अवघ्या 10 वर्षांच्या मुलानं 1.25 लाख रुपयांची बॅग पळवली। नांदेडच्या जुना मोंढ्यामधला हा प्रकार आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। पोलिसांकडून बॅग चोरणाऱ्या लहान मुलाचा शोधही सुरू आहे। पिटबुल, रॉटविलर या श्वानांवरती गोव्यामध्ये बंदी या संदर्भामधलं विधेयक राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनामध्ये मांडलं जाणार। रॉटविलर, पिटबुल नियंत्रणाच्या बाहेर जातात, त्यामुळे कुणालाही गंभीर इजा होण्याचा धोका आहे। अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांची गर्दी। आतापर्यंत 4 लाख भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतलंय। यात्रेच्या 8व्या दिवशी 17,022 भाविकांनी बाबा बर्फानीचं दर्शन घेतलं। जपानमध्ये तुफान पाऊस, टोकियोला पुराचा धोका। शहरामधले अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। जपानमध्ये सध्या पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आलेली आहे। हिमाचलच्या चंबामध्ये 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। अद्याप नुकसानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे। अफगाणी नागरिकांकडून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातात। अफगाणिस्तानकडून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। या व्हिडिओमध्ये अफगाणी लोकांकडून अमेरिकन पर्यटकांना अनोखं आमंत्रण। मलेशियन पोलिसांचं हेलिकॉप्टर हे नदीमध्ये कोसळलं। 5 पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय। या घटनेचा थरारक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या सीईओ लिंडा यकारिनो यांनी पदाचा राजीनामा दिलाय। एक्सवरती त्यांनी एक पोस्ट शेअर केल्याची माहिती समोर येते आहे।
डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावरती टॅरिफ हल्ला 1 ऑगस्टपासून कॅनडावरती 35% कर आकारण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. XAIचे लेटेस्ट मॉडेल ग्रोक 4 हे लॉन्च झालंय. ग्रोक 4चं खास वैशिष्ट्य म्हणजे हे प्रत्येक विषयामध्ये PhD लेव्हलचं उत्तर देत असल्याचा एक्सने दावा केलेला आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या कंपनीमध्ये 77 लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी मॅनेजर वेदिका शेट्टी हिला जुहू पोलिसांनी अटक केली. वेदिका शेट्टीने आलिया भट्टच्या बनावट सह्या करून 77 लाख रुपयांचा अपहार केला.